मित्रांनो, कसे आहात आपण? स्वागत आहे आपलं प्रफुल्ल ढोके ब्लॉग या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही सर्व जात आहोत कुठे रे? जंगलात टेकोड्यांसाठी. चला. मित्रांनो, आम्ही जात आहोत आता टेकोडे, म्हणजे आमच्याकडे टेकोडे म्हणतात आणि सर्वत्र मशरूम असे म्हणतात. तर आम्ही जात आहोत या जंगलामध्ये आहोत. सर्व मित्र परिवार आम्ही मशरूमसाठी जात आहोत. थोडा पाऊस पण सुरू आहे आणि आम्हाला आता इथे मशरूम दिसले रे बाबा. फक्त शिवा नको द्या. हे आहेत मशरूम. आम्ही याला टेकोडे असं म्हणतो. छत्री वाला ऊपर छत्री आमची गाडी आणली का नाही? आमची गाडी तिकडे बरं झाला. आपला ड्रायव्हर तर मित्रांनो, याला म्हणतात कंबरमुळीचा पाला. शहरामध्ये जर काही दुखणं झाला किंवा काही घाव लागला तर दवाखान्यात जातात, पण आम्ही गावातले लोक ह्या कंबरमुळीचा पाल्याचा रस करून त्या घावाला लावतो आणि दुसऱ्या दिवशी घाव मुक्त. आता आम्ही गाड्या हातात घेतल्या, आम्ही गाड्या धरल्या हातात, चाललो. आता मी गाडीवर बसलो. आता समोर जात आहोत थोडा खोल्यामध्ये. नंतर आम्ही जंगलात प्रवेश करू. इथे काही फक्त बरेचसे दिसले आपले मशरूम. समोर थोडे जास्त दिसू शकतात. आणि आम्ही जंगल एरियात आहोत, तर बरेचसे जनावर, ॲलिवेड वाघ पण असू शकते या जंगलात. तर बघू. हलका हलकासा पाणी चालू आहे आणि आता आम्ही निघलो गाडीनं आणि असं थंडी वाटल्यासारखी वाटत आहे आम्हाला गाडीवर. थंडी समोर आम्हाला जनावर हमखास दिसतील असं वाटते. हा. आपल्या जंगलात कोणकोणते जनावर आहेत? वाघ पण आहे, अस्वलही आहे, बंदर पण आहे, हरिण चित्तर पण आहे. बहुत जनावर आहे आपल्या जंगलात. प्रवाह फार जोराचा झाला, त्यामुळे आम्ही हा छत्रीचा इंतजाम गाडीवर केलेला आहे.
अरे गेली तर गेली, बोलवा फोन करून. आलो मला भेटीले. आता आम्ही घसरलून होती का आता काय माहिती का आपल्याला. हे वे याला म्हणते कोचई कोचई. याची बनते भाजी, वडी. वडी. ज्वारीच्या पिठापासून. कशापासून? ज्वारीच्या पिठापासून त्याची वडी बनते. आणि एकदम चवदार आणि पौष्टिक, जे शरीरासाठी एकदम योग्य अशी ही कोचईची भाजी. हे कावे कुड्याची शेंग. कुड्याची शेंग. तर बघा, आपण फक्त वालाची शेंग पाहतो, चवळीची शेंग पाहतो. हे आहे कुड्याची शेंग. आणि हे कुठंही विकत नाही, पण हे जंगलात भेटते. याला म्हणतात कुड्याची शेंग. बऱ्याचशा पालेभाज्या ज्या पौष्टिक आहेत, आपल्या शरीरासाठी एकदम जबरदस्त, हे फक्त जंगलातच मिळतात. आणि जे जंगलात राहणारे लोक आहेत, आम्ही आदिवासी, आणि आमच्या आदिवासीचं जे शरीर असते एकदम सुदृढ असते. त्याचं मुख्य कारण म्हणजे अशा पालेभाज्या. आपला संपूर्ण परिसर हा सागवानीने व्यापलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त सागवान असलेला परिसर म्हणजे हा आमच्या गावातील परिसर आहे. इथे बरीचशी झाडे ही सागाची आहेत. आणि नागपूर जिल्ह्यातील लास्ट बाउंड्रीमध्ये आमचं असलेलं आदिवासी गाव म्हणजे आलेसूर. लागन गेट. आमची काही सोशल ऍक्टिव्हिटी इथे सुरू आहे. जो काही पाणी इथे अडलेला आहे, तो सर्व आमचे मित्रमंडळी केळ कचरा सगळा काढत आहे. पाणी थोडं गेलं पाहिजे. थोडं पाणी वागवून जाऊ दे ना, तो जाऊ दे ना. आमचा पूर्ण मिशन फेल झाला. आम्ही फक्त जंगल हिंडलो, पण अजूनपर्यंत टेकोडे काही भेटले नाहीत. पण आहे म्हणते आणखी समोर अर्धा जंगल फिरायचं. माहित नाही आता किती वाजते तर.
अरे म्हणजे 700 रुपयेच गेले असते जास्तीत जास्त. तुले सांगत आहो तुमची क्रेडिट होती ना अजून आम्ही त्याला अशी आम्ही गेलो आम्ही कर्माला दिलो होतो जमा झाली असते त्याचं इन्स्टॉलमेंट पाडली असती काय करा का इन्स्टॉलमेंट पाडली असती 70 दिवस 2 महिने काय का इन्स्टॉलमेंट पाडली असती. एक नंबर आम्ही नानमध्ये आलो. इथे चालू आहे नाश्ता प्लॅन. भजे काय आमच्या नशिबात होते नाही तर समोस्यावर गेम बसवा लागला. हो का नाही बापू मिरची सरली मा एवढी. तू मिरची जास्त आण. आमच्या इकडे मिरची खाणार आहे. मिरची खाल्याच्या मजा नाहीत नाश्ता खाल्ला. हा आमचा भिवापूर तालुका जे मिरचीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही मिरची चिरकी ज्या कामासाठी आम्ही जंगलात गेलो होतो टेकोडे ते काही आमच्या नशिबी भेटले नाही. दादानं आम्हाला अंगवणीनं भजे काढून दिले गरमागरम. ते तरी आमच्या नशिबी लागले. असा घेतला चटणी